नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं आनंदी ही रस्त्याने एकटीच निघालेली असते आणि तिला सर्व क्षण आठवू लागतात. सुधाताई आनंदीला म्हणालेले असतात, तुझ्या भावाचं आयुष्य जर तुला वाचवायचं असेल तर माझ्या सार्थकच्या आयुष्यातून निघून जा. डिवोर्स पेपरवर सही कर आणि ते मंगळसूत्र माझ्या पदरात टाक. तर आजपर्यंत जेवढ्या वाईट घटना घडल्या त्यावेळी मनोजने प्रत्येक वेळी आनंदीला दोष दिलेला असतो, तर लीना वहिनीने आनंदीसोबतचे सर्व संबंधही तोडलेले असतात. हे सर्व क्षण आनंदीला आठवू लागतात. त्यानंतर आनंदीला आठवतात ते सार्थकसोबतचे गोड क्षण. सार्थकने आणि तिने घालवलेले प्रेमाचे क्षण तिला आठवू लागतात आणि ती मनाचीच म्हणू लागते, सार्थक सर मला माफ करा. अहो तुम्ही मला नेहमीच म्हणायचा की आनंदी मागे येऊन बघू नकोस, पुढचा विचार कर, भविष्याचा विचार कर आणि भूतकाळ विसरून जा. पण सर मला कळून चुकलं आहे. माझं भूतकाळ आणि भविष्य सारखंच आहे, फक्त त्यात दुःखच लिहिलेलं आहे. आई अगदी बरोबर बोलल्या, तुझ्या नशिबात संसार नाही, कधीच तू सुखी कोणाला होऊ देणार नाही. अण्णांनी तर माझं नाव आनंदी ठेवलं, परंतु मी कोणाच्याच आयुष्यात आनंद आणूच शकली नाही. त्यामुळे सार्थक सर माझं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे, परंतु सार्थक सर ही आनंदी प्रत्येक वेळी तुम्हाला संकटात नाही आणू शकत. मी माझ्यामुळे अजून तुम्हाला अडचणीत नाही पाहू शकत, म्हणूनच मी तुमच्या आयुष्यातून कायमची बाजूला होत आहे. बाजूला होऊन पण मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. असं म्हणत असताना आनंदीला चक्कर येते आणि ती तिथेच कोसळते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं जजसाहेब विचारू लागतात, आनंदी राज्याध्यक्ष कुठे आहेत? तर सार्थक म्हणू लागतो, सर आनंदी राज्याध्यक्ष इथे आल्याच नाही आहेत. त्यांनी फक्त ही चिठ्ठी दिली आहे आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे की मी हा पुरावा पाठवत आहे, तर परंतु त्या कुठे आहेत मला माहीत नाही. तर जजसाहेबांजवळ तो पुरावा दिला जातो. तर ते चिठ्ठी पाहतात आणि म्हणू लागतात की पण आनंदी राज्याध्यक्ष कुठे आहेत? तर सुधाताई म्हणू लागतात, मलाही माहीत नाही. ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ऑब्जेक्शन घेत म्हणू लागतात, काय बालिशपणा आहे. पुरावा उपस्थित करताना कोणतीही पूर्वकल्पना ॲडव्होकेट जोशी यांनी दिली नव्हती, तरीही माननीय कोर्टाने त्यांना पुरावा सादर करायची परवानगीही दिली. ते म्हणाले होते की ते पुरावा घेऊन येतील, पण कुठून येणार याची कल्पनाही दिली नाही. आत्तापर्यंत आपण कोर्टामध्ये आनंदी राज्याध्यक्ष यांची वाटही पाहिली, मात्र आनंदी राज्याध्यक्ष कोर्टामध्ये आल्याच नाहीत. मग या पुराव्याची सत्यता आपण कशी समजावी? तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, यात कसला आला आहे बालिशपणा. आनंदी यांना कोणता तरी मेजर प्रॉब्लेम असेल, म्हणूनच ते कोर्टामध्ये येऊ शकल्या नसतील. म्हणूनच कदाचित त्यांनी आपल्या सासूबाईंजवळ हा पुरावा पाठवला असेल आणि त्यांनी त्यांचं मतही मांडलं आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणू लागतात, असतील, पाठवलं असेल आणि ह्या गोष्टींवर आपण कोर्टाने निर्णय द्यावा का? कशावरून हा पुरावा खरा असेल? तर ॲडव्होकेट जोशी म्हणू लागतात, अहो ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी पुरावा पहा तरी आणि मग ठरवा ना. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, काय पाहायचं, कोर्टाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. तर जजसाहेब ऑर्डर देत ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी आणि ॲडव्होकेट जोशी यांना शांत करत म्हणू लागतात, आता तुम्हा दोघांनाही वाद घालायची काहीच गरज नाही. पुरावा तर आपल्या हाती लागला आहे, त्यामुळे हा पुरावा दाखविण्याची व्यवस्था करण्यात यावी. तर जजसाहेब तो पुरावा दाखविण्यासाठी परवानगी देतात. पुरावा सादर झाल्यानंतर केदार मात्र घाबरून गेलेला असतो. तो म्हणू लागतो, आता माझं काही खरं नाही, मी काय करू? केदारला आता काय करावं हेच सुचत नाही. आणि केदारचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे शलाकाही खूप घाबरून गेलेली असते. तर वृंदा काकू मनाशीच म्हणू लागतात, हा पुरावा इथपर्यंत पोहोचलाच कसा आणि हा पुरावा सुधाकडे कसा काय गेला? वृंदा काकूंना मात्र काहीच कळत नसतं. तर केदारचं हे सत्य पाहून मनोजला मात्र धक्का बसलेला असतो. तर मालतीताई, लीना वहिनी तो पुरावा पाहतच बसतात. तर इकडे केदारा सार्थक आणि आनंदीचं कपाट खोलतो आणि त्या बॉक्समध्ये पाहतो, तर तिथे एक चिठ्ठी लिहिलेली असते की जो माणूस या चिठ्ठीपर्यंत पोचेल तोच खरा खुनी असेल. तर आनंदी मागून येऊन म्हणू लागते, तूच खरा खुनी आहेस ना, बाबांचा मारेकरी तूच आहेस ना. आणि त्या दोघांमध्ये झटापटी चालू होते आणि त्यातच केदारचा मास्क खाली खेचला जातो. आनंदी मोठ्यानेच म्हणते, केदार सर तुम्ही. आणि हे सगळं पाहून सगळ्यांनाच धक्का बसतो. सार्थकला मात्र केदारचा खूप राग आलेला असतो. केदारला आता काय करावं तेच सुचत नाही. तर त्यानंतर केदारचं सत्य आनंदी सांगेल म्हणून शलाकाने मागून येऊन आनंदीच्या डोक्यावर मोठ्याने आघात केलेला असतो आणि ते पाहून मालतीताईंना धक्काच बसतो. मालतीताई मोठ्यानेच म्हणतात आनंदी, आणि आनंदीला मारलेलं पाहून सार्थकलाही केदारचा खूप राग येतो. शलाका म्हणू लागते, आता मी काय करू? केदारच्या या सगळ्या वादामध्ये मीही फसली आहे, आता माझीही वाट लागली. मी उगाच गेले तिथपर्यंत, मी जर गेलेच नसते तर हे सत्य बाहेर आलंच नसतं. तर कोर्टामध्ये समजतं की शलाका ही केदारला म्हणू लागते, केदार हे सगळा काही केलेला एक ट्रॅप होता. अरे चप्पल आणि शर्ट तू नष्ट केलं, पण तुझ्या मूर्खपणामुळे आज तू दाखवून दिलेस की तूच खून केला आहेस आणि यामध्ये तू अडकला आहेस. तर केदार म्हणतो, पण कसा काय? आपण तर सर्व नष्ट केलं आहे आणि ही तर बेशुद्ध आहे. तर शलाका म्हणते, बेशुद्ध आहे, मेली तर नाही आहे ना. हे ऐकताच सार्थकला खूप राग येतो आणि सार्थक केदारच्या अंगावर धावून जात म्हणू लागतो, आता माझ्या बाबांचा खून तर तूच केला आहेस, आता तर मी तुला सोडणार नाही. तर पोलीस हे सार्थकला थांबव
थांबवतात. सार्थक म्हणू लागतो, नाही, या माणसाला मी सोडणार नाही. केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तर जज साहेब ऑर्डर देत म्हणू लागतात, सार्थक राज्याध्यक्ष आणि केदार, तुम्ही दोघांनीही शांत व्हायचं आहे. सार्थक राज्याध्यक्ष, तुम्ही पुन्हा असा काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला तुमच्यावर कारवाई करावी लागेल. तर सार्थक म्हणू लागतो, जज साहेब, या माणसाने माझ्या बाबांचा खून केला आहे. या माणसाला जास्तीत जास्त शिक्षा व्हायलाच हवी. केदार म्हणू लागतो, नाही, मी असं काहीही केलं नाही आहे. हा फक्त यांनी मला अडकवण्यासाठी केलेला एक ट्रॅप आहे आणि मला यामध्ये फसवलं जात आहे. जज साहेब मात्र केदारचं काही ऐकून घेत नाहीत. तर जज साहेब आपला निकाल देत म्हणू लागतात, सर्व साक्षी पुरावे पाहता अरविंद राजाध्यक्ष यांचा मृत्यू झाला. त्याला मनोज वर्तक कारणीभूत नाहीत. हा अपघात नसून घातपात आहे आणि तो केदार यांनी केला आहे. त्यामुळे केदार यांना अटक करून खटला चालवावा, त्यांना ताब्यात घेण्यात यावे, असेही कोर्ट आदेश देत आहे. केदार यांना अटक करून पुढील कारवाई करावी असं कोर्ट आदेश देत आहे. हे ऐकताच केदार मात्र खूप घाबरून गेलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे मनोज हा कोर्टाचे आभार मानतो. तर आपल्या बाबांच्या खुन्याला शिक्षा झाली हे पाहून सार्थकला समाधान वाटत असतं आणि मनोज पुन्हा कोर्टाचे आभार मानू लागतो. मनोज सुटल्यानंतर मालतीताई आणि लीनावहिनी खूप खुश होतात. तर दुसरीकडे सुधाताईंना मात्र खूप वाईट वाटत असतं आणि सार्थक त्यांना सावरत असतो. तर इकडे लीनावहिनी आणि मनोजदादाई खूप खुश असतात. त्यानंतर ॲडव्होकेट जोशी मनोजदादांना म्हणू लागतात, मनोजराव, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला निर्दोष सोडवणं खूप अवघड होतं, परंतु सार्थकरावांनी जी काही मदत केली, मुख्य म्हणजे त्यांच्या आईंनी वेळेत येऊन तो पुरावा कोर्टासमोर सादर केला, त्यामुळेच हे सगळं काही शक्य झालं. तर लीनावहिनी म्हणू लागतात, वकील साहेब, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही तुमच्या परीने खूप प्रयत्न केलेत आणि म्हणूनच आज हे निर्दोष सुटले आहेत. तर त्यानंतर मालतीताई हात जोडून वकील साहेबांचे आभार मानत म्हणू लागतात, हो, खरंच वकील साहेब, तुम्ही जर ही सगळी काही केस नीट हँडल केलीच नसती तर मात्र आज माझा मनोज सुटलाच नसता. तर वकील साहेब म्हणू लागतात, हे सगळं तुमच्या मुलीमुळे झालं आहे, कारण तिचा विश्वास होता की माझा भाऊ निर्दोष आहे, त्याने काहीच केलं नाही आणि आज तोच विश्वास खरा ठरला आहे. ॲडव्होकेट जोशी मनोजदादांचं अभिनंदन करतात आणि तिथून निघून जातात आणि त्यानंतर सार्थक आणि सुधाताई बाहेर येतात. तर मालतीताई बोलू लागतात, सार्थकराव, माझी आनंदी कुठे आहे? तुम्ही बघितलं ना त्या व्हिडिओमध्ये काय दाखवलं? तर सार्थक म्हणू लागतो, हो, मी आनंदीना शोधतच आहे, कदाचित त्या हॉस्पिटलला गेल्या असतील, तुम्ही नका काळजी करू. तर सार्थक म्हणू लागतो, मनोजदादा, जे काही केलं ते आमच्या घरच्यांनीच केलं, मात्र तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागला, त्यासाठी मी तुमची माफी मागत आहे. मात्र मनोज सार्थकशी काहीही न बोलता तिथून निघून जातो. तर मालतीताई पुन्हा एकदा सार्थकला म्हणू लागतात, सार्थकराव, माझी आनंदी कुठे आहे, शोधा ना. सार्थक म्हणतो, हो, मी त्यांना शोधेनच, तुम्ही नका काळजी करू. मात्र लीनावहिनी मालतीताईंना घरी घेऊन जात असतात. तर मालतीताई म्हणू लागतात, सार्थकराव, मी येऊ का? मात्र लीनावहिनी काही ऐकून न घेता मालतीताईंना घरी घेऊन जातात. तर सार्थकही सुधाताईंना घरी घेऊन येतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पोलीस हे केदारला घेऊन जात असतात. तर केदार म्हणू लागतो, मी काहीच केलं नाही, प्लीज मला सोडवा. तर शलाकाही केदारला थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र पोलिसांनी केदारच्या हातामध्ये बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याला घेऊन जातात. वृंदा काकू शलाकाला थांबवू लागतात. तर शलाका म्हणू लागते, आई बघ ना गं. वृंदा काकू म्हणतात की शलाका, काय होऊन बसलं गं हे? आता आपल्याला लवकरात लवकर केदाररावांना बाहेर काढावंच लागेल. माझ्या मुलीचा संसार मी असा उघड्यावर नाही पडू देणार आणि माझ्या मुलीच्या बाबतीत मी असं कधीच होऊ देणार नाही. पण मी तरी काय करू? माझ्या हातात आता काहीच नाही आणि सुद्धाही माझं काही ऐकूनच घेणार नाही. तर इकडे रेश्मा ही मावशीला फोन करत म्हणू लागते, मावशी, मला निकाल समजला आहे. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, मग अजून काय अपेक्षा आहे तुझी? मी काय करायला हवं होतं? तर रेश्मा म्हणू लागते, अगं मावशी, पण तो पुरावा खोटा आहे असं तू सांगू शकली असतीस ना. तर ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी म्हणतात, अगं सत्य समोर आल्यानंतर मी काय करायला हवं होतं? अगं तूच सांग. त्यांनी पुरावे सादर केले आणि ते सुद्धा खरे, पण माझीच चूक झाली की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. अगं मी तुझ्या या केसमध्ये शिरायलाच नको होते, एकदा त्या सार्थकच्या आणि आता केदारच्या, परंतु आता तो केदार काही सुटणार नाही. रेश्मा म्हणू लागते, मला त्याच्याशी देणं घेणं नाही, मला फक्त त्या मनोजला शिक्षा द्यायची होती. तर रेश्मा धर्माधिकारी म्हणू लागतात, परंतु तो निर्दोष आहे आणि त्याची बाजू खरी आहे. चूक माझीच आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवला. या नेत्रा धर्माधिकारींनी कधी अपयश बघितलं नव्हतं, हे फक्त तुझ्यामुळे झालं आहे असं म्हणत ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी रागाने रेश्माचा फोन कट करतात. मात्र रेश्माला मावशीचा खूप राग आलेला असतो. तर सार्थक घरी आल्यानंतर सुधाताईंना विचारू लागतो की आई, आनंदीने अजून काही निरोप दिला होता का? कारण मला विश्वास बसत नाही की त्या अनोळखी माणसाजवळ पुरावा देणार. तर सुधाताई म्हणू लागतात, नाही, कारण मी त्या माणसाची एवढी चौकशी केली नाही. तो एवढाच म्हणाला की हा पुरावा आहे आणि लवकरात लवकर कोर्टामध्ये घेऊन जा, म्हणून तो कॅमेरा घेऊन मी कोर्टात आली. तर वृंदा काकू येत म्हणू लागतात, आणि माझ्या मुलीच्या संसाराची वाट लावली. तर सुधाताई म्हणू लागतात, काय बोलतेस तू? मी तुझ्या मुलीच्या संसाराची वाट लावली? वृंदा काकू म्हणतात, हो, आनंदीच्या भावाच्या माथ्यावरचं पाप माझ्या जावयाच्या
माथ्यावर तू मारलायस. हे एकदा सुधाताई म्हणतात, माथ्यावर मारलं? अगं तुझा जावई पापीच आहे. तुझ्या जावयाने माझ्या नवऱ्याचा खून केला आहे आणि त्याचीच तुला बाजू घ्यायची आहे. अजूनही तुला तेच वाटते की तुझ्या जावयाने काहीच केलं नाही आहे. वृंदा काकू म्हणू लागतात, ते अजून सिद्ध व्हायचं आहे. अगं सुधा प्लीज ऐकून घे. एखादी व्यक्ती रूममध्ये दिसली म्हणून हे सिद्ध होत नाही की त्यांनीच हे केलं आहे. अगं सार्थक आणि आनंदीचं हे काम आहे. त्यांनी केदाररावांना अडकवण्यासाठी हे सगळं काही केलं होतं. केदाररावांचा यामध्ये काही दोष नाही. वृंदा काकू तर आनंदीला दोष देत म्हणू लागतात, हे सगळं काही आनंदीने केलं आहे कारण तिला तिच्या भावाला वाचवायचं होतं ना, म्हणून तिने सगळं काही केलं आहे आणि यामध्ये सार्थकने तिची साथ दिली. हे ऐकताच सार्थकला मात्र खूप राग आलेला असतो. सार्थक रागानेच वृंदा काकूला म्हणतो, बस एक शब्दही बोलू नकोस आणि आनंदीचं तर नाव काढूच नको. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला असंच वाटतं आहे का केदारने काहीच केलं नाही? अगं त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला आहे. कोर्टाने त्याला दोषी ठरवलं आहे आणि कायद्याने तर त्याला शिक्षा दिली आहे. हे ऐकताच शलाकाला खूप राग येतो. शलाका रागानेच म्हणते, सार्थक तू माझा भाऊ असून सुद्धा बहिणीच्या संसाराची तू वाट लावायला निघाला. सार्थक म्हणतो, तुझी लायकी तरी आहे का बहीण म्हणायची? लायकी आहे का तुझी? तर सार्थका शलाकाला म्हणू लागतो, बस. अगं मला वाटलंही नव्हतं की तुझ्या मनात आमच्याबद्दल एवढी घाण असेल. काय चुकलं होतं सांग ना गं. आईने तर तुला सख्या आईसारखं प्रेम दिलं, जीव लावला. तुझ्यात आणि अक्कूमध्ये मी कधीच फरक केला नाही. आमचं सोड, पण बाबांचं काय गं? अक्कूपेक्षा आणि माझ्यापेक्षा जास्त जीव तुझ्यावर होता त्यांचा. तुला ते नेहमी मानायचे आणि तूच काय केलंस? बाबांना मारण्याचा प्रयत्न. बस शलाका, आता एक शब्दही तुझा ऐकायचा नाही. अगं इतक्या वर्षामध्ये तू माझ्या हातामध्ये राखी बांधत होतीस, पण तर त्याच हाताने आता मला हात उचलायला लावू नकोस. तर सुधाताई म्हणू लागतात, जाऊ दे सार्थक, शांत हो. सार्थक म्हणतो, शांत हो? अगं बाबांचा जीव घेतला आहे यांनी आणि त्याच मारेकराला वाचवण्यासाठी या माणसांनी एवढ्या खालच्या थराला जावं? अगं आनंदीच्या तर डोक्यात यांनी मारलं आहे. सुधाताई म्हणतात, सार्थक जाऊ देत प्लीज. आता तू काही त्यांचा जीव घेणार आहेस का? सार्थक म्हणतो, हो, वेळ आली तर तेही मी करेन. मी यांना सोडणार नाही कारण यांनी केलंच आहे तसं. माझ्या बाबांचा जीव घेतला आणि आता मी काय करायला हवं? शांत बसायला हवं? नाही, मी शांत बसू शकत नाही. केदार तर इथून गेलाच आहे, तो ह्या घरात नाही, परंतु आता तर मी यांना सोडणार नाही. अगं केदारसाठी काय नाही केलं? केदार या घरचा जावई असला तरी मी त्याला सख्या भावासारखं वागवलं. त्यांनी ऑफिसमध्ये काय काय केलं हे सर्वांना माहीत होतं, तरीसुद्धा मी त्याला यामधून माफ केलं होतं. या घरचा जावई म्हणून सगळं काही सहन केलं, परंतु तो आता या घरच्या जीवावर उठला होता, बाबांच्या जीवावर उठला. त्याने बाबांचा जीव घेतला. अगं आई, तुला कळतंय का त्यांनी केवढा मोठा गुन्हा केला आहे? अगं आई, आता मला या घरामध्ये ही माणसं नको आहेत. वृंदा काकू सार्थकला म्हणू लागतात, सार्थक असं काही नाही आहे. तर सुधाताई म्हणतात, गप्प बस वृंदा. अगं तुझ्या जावयाने खून केला आहे आणि आता तुझा हा कांगावा मी सहन करणार नाही, त्यामुळे आता तू गप्प बस. अगं तुम्ही आमचा विश्वासघात केला आहे आणि हेच सत्य आहे की या सगळ्यामध्ये तूही सामील होतीस, त्यामुळे तू आता काहीच बोलू नकोस. आणि ही शलाका, ती तर आपल्या नवऱ्याला पाठीशीत घालत राहिली आणि हे न करण्या इतपत आम्ही मूर्ख नाही आहोत. खरं तर तुमची या घरामध्ये राहायची लायकीच नाही आहे, पण आम्ही माणुसकी सोडली नाही आहे. अगं तुला तर मी सख्या बहिणीसारखं मानलं होतं, परंतु तू काय केलंस? विश्वासघात केलास. तू स्वार्थी निघालीस. तू तरी जावयाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेस. अजूनही तुझ्या मनात फक्त जावयांचाच विचार आहे, पण आता यापुढे मी तुझं काही ऐकून घेणार नाही. कारण आता तू काहीही सांगण्याचा प्रयत्न केलास, कितीही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केलास, तरी माझा आता तुझ्यावर विश्वास नाही. तुम्हाला या घरात ठेवते कारण यांनी तुझ्या नवऱ्याला शब्द दिला होता की त्यांच्या पाठीमागे आम्ही तुमचा सांभाळ करू आणि त्यांच्या शब्दांचा मान राखून आणि हिच्या लहान मुलाकडे बघून मी तुम्हाला या घरामध्ये राहायला देते. परंतु वृंदा, यापुढे तुझी ही नाटकं बंद कर आणि ही तुझी कारस्थानंही बंद कर आणि तुझा यापुढे मी कांगावा सहन करणार नाही. त्यामुळे या घरामध्ये पुढे वाद आणि भांडणं मला नको आहेत आणि आता तरी सुधार वृंदा, या सगळ्यातून बाहेर पड. वृंदा काकूंना मात्र सुधाताईंचा राग येत असतो. तर सुधाताई म्हणू लागतात, आता खबरदार माझ्या नादाला लागशील तर निघा इथून. असं म्हणत वृंदा काकूंना हातानेच बाजूला काढतात आणि शलाकाला म्हणू लागतात, आता तू काय इथे उभी आहेस? तूही इथून निघून जा. असं म्हणत त्या दोघांनाही तिथून घालवून देतात. सुधाताईंना खूप वाईट वाटत असतं. तर सुधाताईंना सार्थक सावरत असतो आणि सार्थकनाही खूप वाईट वाटत असतं की आपल्याच घरच्या माणसांनी आपल्या बाबांचा खून केला. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं, सार्थक आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तो सर्वांना आनंदीचा फोटो दाखवत विचारू लागतो की तुम्ही यांना कुठे पाहिलं आहे का? मात्र कोणीच आनंदीला कुठे पाहिलेलं नसतं. सार्थक म्हणू लागतो, आनंदी कुठेच सापडत नाही. नक्की आनंदी कुठे गेले असतील असा विचार करत सार्थक घरी येतो आणि सुधाताईंना म्हणू लागतो, आई मी तुला एक विचारू का? सुधाताई म्हणतात, विचार ना. सार्थक म्हणतो, चिडणार नाही ना? तर सुधाताई म्हणतात, नाही. सार्थक विचारतो, आई आनंदी कुठे आहेत? सार्थकचा हा प्रश्न ऐकून सुधाताईंना धक्काच बसतो आणि त्या धक्क्याने सार्थककडे पाहू लागतात. आता सुधाताई सार्थकच्या या प्रश्नाचं काय उत्तर देतील हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.